पार्श्वभूमीवर सर्व विजयी उमेदवारांनी नेमकं काय सांगितलं, विजयाचं श्रेय कोणाला दिलं आणि पुढील काळात जनतेसाठी काय भूमिका घेणार असल्याचं म्हटलंय, तेच आता आपण थेट त्यांच्या बाईटमधून पाहणार आहोत. चला तर सविस्तर पाहू. तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे सहकार मंत्र्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मतांनी जनतेने विजय केला आणि खरं तर स्वर्गीय अजितदादा उपमुख्यमंत्री यांना खरंच श्रद्धांजली आहे असं आपल्याला इथं नमूद करावं लागेल. आपल्यासोबत वडवळ प्रतिनिधी म्हणजे जे निवडून आलेले आहेत, आपल्यासोबत पोटे दादा आहेत. खरं तर यांचं नाव दादा आणि अजित दादा. खरं तर दादांना खरंच जनतेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलाय का असं नमूद करावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आज आपल्यातून निघून गेल्यामुळे आम्हा पक्षाची तर फार मोठी हानी झालेली आहे आणि माझा विजय हा त्यांच्या ह्याला श्रद्धांजली अर्पित करतो. माझा विजय जे आहे ते त्यांच्यासाठी मी अर्पित करतो हेच मी तुम्हाला सांगतो. आणि माननीय माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब आणि माजी बाळासाहेब जाधव आणि सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब हे जे यापुढे जी आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू. हेच मी तुम्हाला. वडवळकरांना काय सांगाल एवढ्या प्रचंड मताने? आपण भावनिक दिसताय काय नेमकं? वडवळकरांना मी एवढं सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेमध्ये जे बी कामं असतील ते आतापर्यंतच्या ज्या उमेदवारांनी केले नाहीत त्याच्यापेक्षा मी मेहनत घेऊन जास्तीचं काम करेन एवढंच मी सांगू इच्छितो. काय वाटतं? एक मिनिट, काय वाटतं राम? ताकदीनं उभं राहिला होता पाठीमागे. महाराष्ट्राचे लोकप्रिय सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या कर्तृत्वाला आणि यांच्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारलेला आहे आणि हा विजय खर तर त्यांच्या त्या विकास कामांना अर्पित आहे. पूर्ण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून आम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनीचं आभार मानतो आणि इथून पुढे आम्ही त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वास आम्ही पात्र राहून जनतेची सेवा करणार आहोत. दादा, शेवटचा प्रश्न, विरोधकांना काय सांगाल? प्रचार झाला, सगळं झालं, आज विजयी आहे तुम्ही, शेवट विरोधकांना काय सांगाल? लोकशाहीमध्ये विजय झाल्याच्या नंतर विरोधकच नसतोय, सर्वांना घेऊन काम करायचं असते. म्हणजे विकासासाठी काम करू. म्हणजे राजकारण आजपर्यंत, इथून पुढे समाजकारण. खरं तर पोटेदादांचं बघायला गेलं तर आज त्यांचं असं मत आहे, इथून पुढे मी राजकारणी नाहीये तर समाजकारणी आहे. कारण राजकारणापुरता आज मी होतो, पण इथून पुढे आम्हाला पूर्णपणे जनता महत्वाची आणि जनतेसाठी मी काम करेन.